तू किस धरा से टूट के, तू कौन धूप में सूख के, बन पाँव छाँव तू चल पड़ी। पगडंडियों पे गाँव की तू रंग की दुलारी तू बड़ी, सबसे प्यारी तू बड़ी। धड़कन में हर सरगम बसे, नैनन में हर मौसम बसे, तेरे संग झूमे है गगन, तेरे संग लहराए चमन। तू बावरी तू सावरी, तू इस जहाँ की है परी, 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 तू इस जहाँ की है परी। ते काही गोष्टच अशी होती की यावं लागलं. तुमच्याशी मला बोलायचंय. हो, या ना, या आत या ना. वक्त ने किया क्या हंसी सितम, तुम रहे ना तुम, हम रहे ना हम. वक्त ने किया जाएंगे कहाँ सोचता. तू माझं गाणं ऐकत होतीस ना शिखा? तू खूप चांगलं गातेस. हा, हो, मी खरंच खूप छान गाते. खूपच छान. पण शिखा, त्याचा तर काही फायदाच नाहीये. देवला तर मी अजिबात नाही आवडत. त्याला तर फक्त अनुधामिनीच आवडते. आणि ती सॅवी पण त्याला आवडायला लागली होती. तुला तर माहिती आहे ना शिखा. हो, पण आता या सगळ्या गोष्टींचा काय फायदा? विसरून जा त्याला. कॉफी आणू तुझ्यासाठी? नाही, तू माझ्यासाठी फक्त माझ्या देवला घेऊन ये. मी त्याची समजूत घालीन. मी त्याला सॉरी बोलून त्याची माफी मागेन. सगळं काही ठीक करेन. आय प्रॉमिस. एव्हरीथिंग विल बी फाईन. येस. हे बघ, सगळं चांगलं होतंय सुद्धा. तुला वाटतं हे सगळं चांगलं होतंय? येस, ऑफकोर्स सगळं चांगलं होतंय. हे बघ, तू घरात आहेस आणि खुश आहेस. कोर्टाने तुला घरात राहण्याची परमिशन देखील दिलीये. एक लॉयर जी तुझ्यासाठी चांगला विचार करते. अँड आय एम शुअर
तुझा हा जो गिल्ट आहे ना तो पण ठीक होईल. गिल्ट. येस, माझं गिल्ट. याचा अर्थ मी तर गिल्टी होते ना शिखा. मी खूप वाईट केलंय. मी खूप वाईट आहे शिखा. पण शिखा, तू कधी कोणासोबत वाईट नको करूस. सगळे सोडतात आपल्याला. एकदम एकटी पडून जाशील तू. बघ, जशी आज मी एकटी पडली, अगदी एकटी. पण त्या अनुदामिनीकडे तर सगळं काही आहे. देवसारखा चांगला पती, छोट्या साहेबांसारखा चांगला मित्र, सगळं काही आहे तिच्याकडे. पण मी माझं सगळं काही गमावलं. सगळ्यांना खूप वाईट वाटतंय. वाईट? हो, मलाही खूप वाईट वाटतंय स्वतःसाठी. आय फील बॅड फॉर माय सेल्फ ओनली. मला खूप बरं वाटलं की तुम्ही इथे आलात. आणि हे ऐकून तर खूपच आनंद झाला की तुम्ही तुमच्या पूर्वीच्या साऱ्या अडचणींवर मात करून आयुष्यात पुढे जायचं ठरवलंय. माझा त्यांना तुम्हाला भेटायला पाठवण्यामागचा हाच हेतू होता की तुम्ही दोघं हे ठरवू शकाल की आयुष्यात योग्य काय आहे. आणि मला खूप आनंद झालाय कारण तुम्ही तुमच्यासाठी योग्य तोच रस्ता निवडलाय. भटकत भटकत आता जाऊन योग्य मार्ग मिळालाय मला. तुमची एक वस्तू माझ्याकडे आहे आणि मला असं वाटतं की ती तुम्ही परत न्यावीत. कोणती वस्तू? आलेच मी. आय रिअली ॲप्रिशिएट की अनुदामिनीच्या नजरेत माझी थोडीशी तरी रिस्पेक्ट आहे. अनुदामिनीच्या मनात तुझ्याविषयी काही शंका नाही. हीच ती तुमची वस्तू. तुमचा फोटो खूप छान आहे. थँक्यू. ठीक आहे, तर मी आता निघते. हो.
किती अजब आहेत ना आपले हे संबंध. आपण याला कुठलं नावही नाही देऊ शकत आणि आणि हेही म्हणू शकत नाही की पुन्हा भेटू. हो, पण काय फरक पडतो त्याने? जोडणारा, तोडणारा आणि पुन्हा भेटवणारा एकच आहेत. सगळं तर तोच करतो ना. कुणास ठाऊक त्याने पुढे नशीब कुठे जोडून ठेवलंय. तर जोडो अगर न जोडो, पण तुम्ही माझ्या मनाशी जोडल्या गेल्या आहात. ठीक आहे, येते. कोणाच्याही बोलण्याचा काही भरोसा नाही. कोणाच्या मनाला कधी काय आवडेल हे नाही सांगू शकत एकारसीताई. आता हेच बघा ना, मनोहरच्या लग्नाची गडबड गेल्या 1 वर्षापासून चालू होती. आता अचानक हे लोक बोलू लागलेत की 2-4 वर्षानंतरच लग्न करायचं. हे समजा काय झालं? अव ते तर स्वतःच मागे लागले होते ना. हो हो, आता स्वतःच माघार घेत आहेत. मला तर वाटतंय की त्यांना जाऊन 4 शब्द ऐकवावेत, पण मग विचार केला की सोडून द्यावं सगळं. कोणास ठाऊक नंतर काही विचार बदलला तर. अव ताई, या सगळ्यांना ग्रहमानाच्या गोष्टी आहेत. अव किती प्रयत्न करा, होतं तेच जे नशिबात लिहिलेलं असतं. एक सांगू तुम्हाला ताई? हो, बोला ना इकारसीताई. मस्करी तर नाही करणार ना? असं का म्हणताय, सांगा. तुम्ही ना ताई एक दिवस आमच्या गावी या आणि निरंजन बाबांना भेटा. त्या कुठला चमत्कार वगैरे नाही करत, पण ते उपाय सांगतील ना तर समजा काही ठीक होऊन जाईल. मी अनुजच्या बाबतीत विचारलं होतं, मला ना शुभ संकेत मिळाले आहेत. अनुज बद्दल काय म्हणाले ते? अव ते म्हणाले की तो लवकरच परत येईल. खरंच? मी जसे हे येतील ना तसे त्यांना ही बातमी सांगते आणि जमलंच तर त्यांच्यासोबत गावालाच येते. मालिनीच्या लग्नाचं पण त्यांनी संकेत दिला होता. बघा लवकरच काहीतरी शुभ होणार आहे. कुठे काही जमतंय का मालिनीचं? प्रयत्न तर चालू आहे ताई, लवकरच काहीतरी चांगलं होईल. ठीक आहे एकारशीताई, मी त्यांच्याबरोबर बोलते आणि तुम्हाला सांगते. ठीक आहे ताई, नमस्कार. नमस्कार. काय बोलायचं याच्याशी मी? आणि का म्हणून बोलू याच्याशी? जर त्याची आईच त्याच्यासाठी सगळं काही आहे तर मग मी का बोलायचं? माझंच चुकलं. मी ना काही जास्तच इम्पॉर्टन्स दिलं भवीला. या प्रेमच्या चक्करमध्ये ना पडायलाच नव्हतं पाहिजे. सगळं माहिती असूनही मी मूर्खपणा केला. आता पश्चाताप मलाच करावा लागेल ना. पण दुसऱ्या मुलींसारखं रडणार वगैरे नाहीये मी, आणि नाही डोकं आपटून घेणार, कारण मला काहीच फरक नाही पडणार. काहीच फरक नाही पडणार. आता बसू नका,
जेवण वाढलंय, जेवायला चला. अरे त्यात एवढं ओरडण्याचं काय आहे, जेवून घेईन ना मी. बघा मी काय बिघडवलंय तुमचं. तुम्ही बिघडवा नाहीतर आणखीन कोणी बिघडवेल. गोष्टी तर बिघडल्याच आहेत ना. भवीचे वडील तुमचेच मित्र होते ना. आता बघितलं कसे बदललेत ते. अरे तर मी काय करू ह्याच्यामध्ये. तो त्याचा बाप, तो त्याचा मुलगा. जर तो बदलला तर बदलला ना. आता ह्याच्यात माझा काय दोष आहे. मी तर म्हणते अशा मित्रांना सोडूनच द्या तुम्ही. काही कामाचे नाहीयेत. अगं पण माझे मित्रच केवढे आहेत. एक तारू होता, त्याला नातेवाईक बनवलं. दुसरा जो होता त्याला बनवत होतो. माहित नाही त्याला काय अचानक झालंय. तू गेली होतीस का त्याच्याकडे बोलायला. मी गेले असते तर त्यांची ऐशी दैशी नसती का करून आले. तुमच्यासारखी रिकाम्या हाताने नसते आले. हो बाई, हे तर मी चांगल्या प्रकारे जाणतो. जर तू गेली असतीस ना तर त्यांची अशीच्या तशी केली असतीस. पण सुमिरनजी, जर विचार करा, याचा फायदा काय झाला असता. फायदा. एकार्शीताईंचा फोन आला होता. कुणी निरंजन बाबा आहेत. त्यांच्या उपाय आणि उपचारांनी आपलं सगळं काही भलं होईल. काय. अरे या बाबांची गोष्ट आपल्या डोक्यातून काढून टाका. आधीच काय त्रास कमी आपल्या डोक्याला, जो या बाबांना घरात एंट्री देताय तुम्ही. जे काही सुख समाधान आहे ना ते पण निघून जाईल या बाबांच्या एंट्रीने. हे बाबा नकोयत आपल्या बाबा घरामध्ये. बाबा येणार आहे आणि तू आधी ना काहीतरी खाऊन घे. सकाळपासून उपाशी आहेस. म्हणूनच या बाबांची गोष्ट करतेस तू. ते म्हणतात ना की रिकामं डोकं सैतानाचं घर असतं. आणि तुझं तर असतंच. जेव्हा तुझं पोट रिकामं असतं तेव्हा तुझ्या डोक्यामध्ये असे उलटे सुलटे विचार येत राहतात. चल आधी तू खाऊन घे, मग मी जेवेन. चल. माझी मस्करी करू नका. मी जे सांगते ते ठीकच आहे. अरे जे आम्ही सांगतोय ना तेही ठीकच आहे. हे बाबा बुवांची गोष्ट आपल्या मनातून काढून टाक तू. या घरामध्ये कोणी बाबा नाही येणार, बोलून ठेवतो मी. तुझ्या त्या बहिणीचा फोन आला होता. बाबांना बोलवते मी. अरे आधी काय डोक्याला ताप कमी आहेत. वहिनी, फोन नको उचलूस. मला माहितीये भाभीच फोन करतोय. काय बोलणं झालं भविशी. मी त्याचा फोन नाही उचलला का. कारण मला महत्वाचं नाही वाटलं. तर ही गोष्ट आहे. वहिनी, मी स्वतःला सांभाळू शकते. मी एवढीही कमजोर नाहीये. हो, ते तर मला माहीतच आहे. पण भवी तर कमकुवत आहे. त्याला तर सावरावंच लागेल. तो स्वतःचा निर्णय स्वतः नाही घेऊ शकत. आणि तो म्हणालाय ना की तो त्याच्या आई वडिलांशी बोलेल आणि त्यांना समजावेल. वहिनी, तो स्वतः नासमज आहे तर तो त्यांना काय समजवणार. आणि मी अशा माणसाबरोबर पूर्ण आयुष्य नाही काढू शकत जो स्वतःचा निर्णय घेण्यासाठी आजही इंडिपेंडंट नाहीये. हो, हे पण बरोबर आहे. पण तू. पण काय वहिनी. पण हे की मनोहा, याच भोळ्या माणसाला तू स्वतःचं सर्वस्व मानलं होतंस. तू प्रेम करतेस ना त्याच्यावर. मग जर प्रेम करतेस तर बरं वाईट काहीही हो, तू त्याच्या पाठीशी राहायला हवंस. हो, मला मान्य आहे की भवीने आपल्या आईवडिलांचा निर्णय लगेचच मान्य केला. पण हेही तितकंच खरंय की कित्येक वर्षांपासून तो फक्त आणि फक्त तुझीच वाट बघतोय.
आणि तू तर त्याला चांगलाच धडा शिकवला होतास, हो ना? खूप आटापिटा केला बिचाऱ्याने. तेव्हा कुठे तू हो म्हणाली होतीस त्याला. हीच माझी चूक होती वहिनी. त्याला ना असंच फिरवत राहायला पाहिजे होतं. मनू, हा भवी चूक नाहीये, फक्त वेळ चुकीची आहे. आणि थोडा वेळ जाऊ दिला ना तर सगळं ठीकही होईल. आणि मनू, हा हे सुद्धा असू शकतं की कुणीतरी भवीच्या आई वडिलांना भडकवत असेल किंवा काही खोटं सांगितलं असेल. भवीचे वडील चांगले मित्र आहेत बाबांचे, तर मग ते असं कसं करू शकतात? आणि वहिनी, रिझन काहीही असो, पण त्या लोकांनी हे तर सिद्ध केलं ना की ते लोक हे संबंध कधीही तोडू शकतात. चांगलंच झालं ना त्यांनी लग्नाच्या आधी आपला रंग दाखवला. जर लग्नानंतर असं केलं असतं तर काय झालं असतं? वहिनी, मी तुझं भूतकाळातलं आयुष्य पाहिलंय आणि आताही बघते. वहिनी, तू माझी काळजी नको करूस. मी स्वतःला सांभाळेन आणि मी भवीला विसरायला तयार आहे. मला तर फक्त आई बाबांच्या बाबतीत विचार केला की भीतीच वाटते. मला थोडं काम संपवायचंय, तर रात्री उशीर होईल, म्हणून मी हॉलमध्ये जाते. दुसऱ्यांप्रमाणे तुलाही तुझे निर्णय घ्यायचा पूर्ण हक्क आहे. आय एम फाईन. माझी काही हरकत नाही, तू जाऊ शकतेस. मी तुम्हाला एक वचन देतो की आम्ही आमच्या मनोहासाठी भवीपेक्षाही एक चांगला मुलगा शोधून काढू. मी माझ्या आयुष्यात कोणत्याही वादळाला तोंड द्यायला तयार आहे. पण हे सिद्धिराजा, मी हे सगळं तुझ्यावर सोपवतेय. पण एक मात्र नक्की आहे, आता मी माझा स्वाभिमान कुणालाही दुखावू देणार नाही.